पायी चालणे म्हणजे प्रवास, हृदयाने चालणे म्हणजे यात्रा आणि पाय, हृदय याचबरोबर संपूर्ण शरीराचं भान हरवून चालणे म्हणजे वारी. माऊली तुकोबा निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. सगळ्या माझ्या वारकरी बांधवांना माझं दंडवत, आषाढी वारीच्या शुभेच्छा. नमन माझे त्या प्रत्येक पायाला जे निघाले विठुरायाच्या भेटीला. जोपर्यंत स्वार्थ अहंकार जळत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे बुधवारचा, अमावस्येच्या दिवशीचा. तर सकाळ सकाळ जेवढं शूट केलं होतं ना मी कालच्या व्हिडिओमध्ये ॲड केलं होतं. त्यानंतर घरातलं काम आवरलं, म्हणलं निवांत देवपूजा करून घ्यावा. आणि अमावस्येच्या दिवशी मी कलशातलं पाणी बदलते. त्यानंतर जे तांदूळ घेतो ना आपण अन्नपूर्णा देवीखाली कलशाखाली सगळे तांदूळ पण बदलायचे होते. आणि अमावस्येच्या दिवशी मी हळदीचं लेपन करत असते, छान पूजा करत असते. थोडा वेळ लागतो, म्हणलं निवांत मी पूजा करन ती. तर तीच पूजा केलेली मी शूट केलेलं आहे सगळं. तर कलशातलं पाणी मी झाडांना घातलं, कलश घासून पुसून फॅन खाली सुकायला ठेवलाय. त्यानंतर जे कासव बाऊल ते पण स्वच्छ करून मी फॅन खाली ठेवलंय. त्यानंतर मी आता निवांत पूजा करणार आहे. तर म्हटलं टेरेसवरून फुलं घेऊन यावं जरा गुलाबाचे. आकाशनी बाजारातून पण आज शेवंतीचे मस्त फुलं आणलेत पांढरे, आणि गुलाबाचे फुलं असले त्याच्यात अजून छान पूजा वाटते. आणि माझं बेलाचं झाड खूपच भारी झालंय बरं का ताईंनो. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या बेलाच्या झाडाला ना 3 पानाचं, 4 पानाचं आणि 5 पानाचं असे पानं येतात. तर खूप छान वाटतं. असं म्हणतात की 4 पानाचं 5 पानाचं बेलाचं पान आहे ना खूप शुभ असतं. तर हे माझ्या गुलाबाच्या झाडांना कधी गुलाबाचे फुलं नसतात असं कधीच होत नाही. तर मी नेहमी तोडते ना, तर थोडेफार फुलं मला असे देवासाठी मिळून जातात. आणि पावसाचं पाणी म्हणजे झाडांसाठी टॉनिक असतं ना, तर ते पाऊस झालेला आहे ना, अजूनच झाडं मस्त फुटलेत गुलाबाची आता. आणि खालच्या जास्वंदीची सगळी कटिंग केलेली आहे ना, तर इथं टेरेसवर पण एक जास्वंदी आहे मोठ्या बादलीमध्ये लावलेली. तर ह्या जास्वंदीला मला एक फुल मिळून गेलंय, गणपती बाप्पासाठी होईन ते जास्वंदीचं फुल. आणि हे पा इकडं पण गुलाबाचे 2-3 झाडं, त्याची पण कटिंग केली होती गुलाबाच्या झाडांची, त्याला पण आता फुलं यायला लागलेत. तर कलशासाठी मी नागवेलीचे पानं काढते आता. तर आपला नागवेलीचा वेल आहे ना टेरेसवरती आलेला आहे पारणा, तर मला इथून सहज पानं काढता येतात मग. तर हे कलश तयार करून घेते मी आधी, म्हणजे सारखं सारखं उठावं लागत नाही पूजेला बसल्यावर. कलशावरती स्वास्तिक काढून घेतला, त्यानंतर कलश भरून घेतला. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, हळदी कुंकू, अक्षदा, 1 फूल घातलं आणि नागवेलीचे पानं ठेवून नारळ ठेवून घेतलाय. सगळ्या देवांना स्थान दिलंय. देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावते मी. आणि त्यानंतर मग कलश मांडन. तर तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये कलश नाही तर मंदिर असं एकदम सुनं वाटतं. आणि मंदिरातले कपडे तेच झटकून टाकलेत मी, कपडे काय बदलले नाही. शनिवारी देव उजळायचेत ना मला, तर तेव्हा मी सगळे कपडे बदलन. आता सारखे सारखे हे कपडे धुतले ना ते पण मग खराब होतात, त्यामुळे मी सारखे सारखे हे कपडे बदलत नाही. तर देवांच्या पायऱ्यांच्या खालचा जो पिवळा कपडा आहे ना, तो जरा असा सिंथेटिक टाईप आहे, जरा मिक्स आहे, त्याला खूप शाईन आहे. आणि ज्या देवांना स्थान दिलेलं मी त्या 3 पायऱ्यांच्यावर, तर त्या पायऱ्यांच्यावर मी वेल्वेटचा कपडा टाकलेला आहे, असा पिवळा वेल्वेटचा आहे, त्याला चमक आहे जरा आणि थोडीशी डिझाईन आहे. तर एकदम छान वाटतं कलर कॉम्बिनेशन पिवळ्या कपड्याचं, किंवा लाल पिवळं वस्त्र टाकलं ना तरी पण छान वाटतं एकदम. आणि बऱ्याचशा ताई बोलत असतात की छाया तू दिवे लावती ना, दिव्याखाली जे कवड्यांचं स्टँड आहे ना, तर ते कुठून घेतलं काय? तर ताईंनो मी ऑनलाईन पण मागवलेले आहेत बरेच असे कवड्यांचं स्टँड. आणि आपल्या नगरमध्ये महावीर दुकान आहे ना, तिथं पण मिळतं. तर ह्या दिवाळीला मला महावीर दुकानामध्ये मिळालंच नाही, त्यामुळे मी ऑनलाईनच मागवलेले आहेत असं कवड्यांचे स्टँड. तर ते व्हॅक्सचे दिवे असतात ना छोटाले मेणबत्तीसारखे, तर ते लावायचं असतं त्याच्यामध्ये. पण मी काय करते, आपले जे दिवे आहेत ना तेलाचे तुपाचे मोठाले, ते दिवे त्याच्यामध्ये ठेवत असते, खूप छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता त्याच्यावरचं जे छोटं असतं ना मी ते काढून टाकते. आणि त्याच्यामध्ये ते त्या कवड्याच्या रिंगमध्ये मी स्टीलची छोटी वाटी ठेवते आणि त्या वाटीमध्ये मी तेलाचा तुपाचा दिवा ठेवत असते. आणि देवपूजा उरकत आली, तुम्ही बघू शकता कलशाशिवाय मंदिर किती सुनं वाटते. तर कलश ठेवते मी आता तांदळाच्या प्लेटमध्ये.
आपलं जे काचेचं कासव आहे ना, तर त्याच्यात मी पाणी भरून घेतलं आणि त्यानंतर जे काचेचं बाऊल आहे ना, त्याच्यामध्ये पण मी पाणी भरून ठेवत असते आणि आपल्या गार्डनमधले ताजे फ्रेश फुलं ठेवते. दुसऱ्या दिवशीपर्यंत ते छान फ्रेश राहतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मग ते पाणी, फुलं मी बदलत असते. तर देवपूजा करायची म्हणलं ना, बरंचसं असं सामान जवळ घ्यावं लागतं म्हणजे सारखं-सारखं उठावं लागत नाही. तर रांगोळ्या, त्यानंतर फुलं, पानं सगळं मी असं जवळ घेते आणि फरशीचा एक तुकडा आहे ना, तर तो असा मी इथं ठेवत असते. त्याच्यावरती मस्त गणपती बाप्पांची रांगोळी काढते आणि दुसऱ्या दिवशी मग ती रांगोळी बाहेर झाडांच्यात टाकून द्यायची. फरशी पुसून घ्यायची किंवा धुवून घ्यायची. त्याच्यावरती पुन्हा आपण रांगोळी काढू शकतो आणि खाली जर रांगोळी काढली ना, सगळीकडे ती फरशीवर चरचर झाल्या जाती. त्यामुळं फरशीचा तुकडा आहे ना, तसाच उचलायचा आणि बाहेर न्यायचा, झटकून धुवून घ्यायचा. तर बरं पडतं ते. तर हे पहा मस्त अशी गणपती बाप्पांची रांगोळी झाली. त्यानंतर हे कासव ठेवलेले पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये मी आता फुलं टाकते. देवपूजेमध्ये फुलं आणि रांगोळी असल्याशिवाय ती देवपूजा परिपूर्ण मानल्याच जात नाही आणि पूजा केल्यासारखं वाटतच नाही. जसं की मंडप कितीही भव्य असला तरी त्या मंडपाला झालर लावल्याशिवाय त्याचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जीवनामध्ये कितीही मोठेपणा मिळवला तरी माणुसकीची जोड असल्याशिवाय त्या जीवन जगण्याला अर्थच नाही. तर घरातली तर सगळी देवपूजा आवरली. आता मला बाहेर हळदीचं लेपन करायचं होतं. रांगोळी काढायची होती मस्त निवांत ना. तर म्हणलं खालच्या गार्डनमधले फुलं आहेत ना, ते उंबरठा पूजनसाठी हळदीचं लेपन करायचं ना, त्यासाठी काढून घ्यावा. तर पाठीमागं 2-3 गलांड्याची झाडं आहेत ना, त्याला फुलं यायला लागले. तुम्ही बघू शकता. पिवळे फुलं, लाल फुलं अशी येतात आणि घराच्या पाठीमागं एक जास्वंदी लावलेली आहे ना, तर तिला एक फूल निघले ते पण घेतलं मी. पाठीमागं जास्वंदीची कटिंग केली होती ना, तर आता त्या फुटल्यात थोड्याशा ना. तर फुटल्या कुठं नाही तर लगेच त्यांना कळ्या पण यायला लागल्यात कुठं-मुडं आणि फुलं पण यायला लागले. तर पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून मी असं पाणी मारलं आता उंबरठ्यावर आणि पुसून घेते स्वच्छ आणि मस्त हळदीचं लेपन करते, थोडीशी रांगोळी काढते. तर आता इतक्यात सणवार तर नाही, पण असं अमावास्या पौर्णिमेला, शुक्रवारी, गुरुवारी आपण असं थोडंसं हळदीचं लेपन, रांगोळी छानपैकी पूजा केली ना, एकदम मनालाही प्रसन्न वाटतं आणि आपलं घर पण छान एकदम पॉझिटिव्ह राहतं. आता एवढं वारं चालू आहे ना पावसाळ्यामुळं, पावसाळ्यात वारं वावदान चालूच राहतं. तर रांगोळी काढली ना असं दारामध्ये, ती अजिबात राहत नाही वाऱ्यामुळं. ती सारखी उडून जाती आणि पायाखाली आल्यानंतर सगळं ते असं चरचर वाटतं. त्यामुळं जास्त काही रांगोळी काढत नाही मी. उंबरठ्यामध्ये आता साईडला फक्त थोडीशी रांगोळी टाकून मी देवीचे पाऊल काढते आणि त्यानंतर फुलं ठेवते जरा असं. फुलांनीच रांगोळी काढल्यासारखं करते उंबरठ्यामध्ये आणि समोर पण मला पोर्चमध्ये रांगोळी काढायची ना, तर ती पण उडू नये त्यासाठी मी हळदीने सारून त्याच्यावर रांगोळी काढणार आहे. म्हणजे कितीही वारा आला तरी त्याच्यावरून ती रांगोळी उडाल्या जात नाही आणि म्हणजे रांगोळी पुसल्या जात नाही. तर त्यामुळं मी हळदीवर रांगोळी काढणार आहे. तर हे पहा फुलांनी जरी आपण सजवलं ना असं आपला उंबरठा तरी किती छान वाटतोय. आणि बऱ्याचशा ताई विचारत पण असतात, की "ताई तू कोणती हळद वापरते हळदीचं लेपन करण्यासाठी?" तर ताई आपण जी स्वयंपाकासाठी हळद वापरतो ना, तर तीच हळद मी उंबरठा लेपण्यासाठी घेत असते. तर थोडंसं घट्टसर ठेवायचं आणि एका चमच्याने जरी आपण उंबरठ्यावरती पसरून दिला ना, एकदम दाटसर असं गालायच्यासारखं होतं ते आणि छान वाटतं. हाताने आपण असं सारवलं ना, तर ते असे बोटं वठले जातात आणि व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळं घट्टसर असं थोडंसं कालवायचं पाण्यामध्ये. थोडंसं गोमूत्र असेल तर गोमूत्र, गंगाजल नाहीतर मग नुसतं पाण्यामध्ये जरी आपण मिक्स करून थोडंसं असं घट्टसर टाकलं उंबरठ्यावर, एका चमच्याने ते पसरून दिलं ना, एकदम दाटसर घट्ट राहतं ते आणि छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता किती छान झालंय हळदीचं लेपन आणि त्याच्यावरती मी असं गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्यात आणि फुलांनी छान सजवलंय. तर उंबरठा हळदीचं लेपन झालं.
त्यानंतर मी हळद काढून घेतलेली नाही का वाटीमध्ये, तीच हळद मी इथं ओतली आता फरशीवर आणि हे सारवते मस्त आणि त्याच्यावरती रांगोळी काढते. तर कितीही वारा आला ना तरी ती रांगोळी अजिबात उडाली जात नाही, पुसल्या जात नाही. 3-4 दिवस जरी ठेवायची म्हटलं ना ती रांगोळी, तर ती रांगोळी तशीच राहिल्या जाते. तर आता मी तुम्हाला दाखवणार पण आहे. 2 दिवस मी ही रांगोळी काढणारच नाही, कारण तेवढी भारीच मी रांगोळी काढणार आहे आज. गायत्री पद्म रांगोळी काढणार आहे. तर मला खूप आवडते ती आणि आपल्या घराला दृष्ट लागू नये यासाठी ती रांगोळी काढतात ना. तर 2 दिवस तरी मी ती रांगोळी अजिबात पुसणार नाही. तर दोन्ही दिवस मी तुम्हाला ती रांगोळी दाखवणार आहे आता, अजिबात पुसल्या जात नाही. तर हळदीने सारवलं मी, ते सुकतंय रांगोळी काढायला. तोपर्यंत आता तुळशीला पाणी घातलं आणि आपला जो मनी प्लांट आहे ना, त्याला पण मी थोडीशी हळद होती ना, तर ती पाण्यामध्ये मिक्स करून ते घातले तुळशीला पण आणि मनी प्लांटला पण. तर मनी प्लांट एकदम छान हिरवागार होण्यासाठी, तुळस आपली चांगली राहण्यासाठी काय करायचं, आठवड्यातून 15 दिवसातून थोडीशी हळद पाण्यामध्ये मिक्स करायची आणि ते पाणी तुळशीला, मनी प्लांटला घालायचं. थोडंसं कच्चं दूध आपण पाण्यामध्ये मिक्स करायचं, ते पण मनी प्लांटला, तुळशीला घालायचं. आणि मनी प्लांट आणि नागवेलीचा वेल आहे ना, त्याला मी काय करते, आपण डाळ भात तर करतोच, तर ते तांदूळ धुतलेलं पाणी, डाळ धुतलेलं पाणी ते आपण नागवेलीच्या वेलाला घालायचं, मनी प्लांटला घालायचं. तरी पण वेल इतका छान ग्रो झाला जातो ना. आणि बऱ्याच ताई विचारत पण असतात, की "ताई तू मनी प्लांटला, नागवेलीच्या वेलाला काय घालत असती?" तर ताईंनो, आम्ही शेणखताऐवजी दुसरं काहीच घालत नाही. शेणखत पाठीमागं आम्ही पावसाळ्यामध्ये गांडूळ खत आणलं होतं. त्याच्यानंतर गांडूळ खत पण नाही आणलं. फक्त शेणखतच घालत असतो आणि कधीमधी असं डाळीचं आणि तांदळाचं पाणी घालत असतो. तरी पण वेल खूप छान होतो. तर तुम्ही बघू शकता गायत्री पद्म रांगोळी ही आपण जेवढी मोठी काढू ना तेवढी भारी दिसते ही. छोटी काढायला खूप प्रॉब्लेम येतो, कारण त्याचे टिपके म्हणजे जास्त अंतरावर नाही ठेवले ना ते रांगोळी व्यवस्थित येत पण नाही आणि दिसत पण नाही. तर आपण जेवढी मोठी काढू नये रांगोळी तेवढी भारी दिसते. तर ह्या फरच्या आहेत ना, 4 फरच्या मी हळदीने सारवल्यात. ते सुकून दिल्या थोड्या आणि त्याच्यानंतर आता ही गायत्री पद्म रांगोळी काढली मी ठिपके देऊन. तर ही किती ठिपक्याची आहे, 1 ते म्हणजे 7 ठिपके. मध्यभागी जो आपण एक डॉट ठेवतो ना रांगोळीचा, तर तो मोजायचा. तो पण म्हणजे काउंटमध्ये धरायचा आणि 7 ते 7 असं रांगोळीचे ठिपके ठेवत असते मी आणि रांगोळी काढते. ते आता मला व्यवस्थित सांगता पण येणार नाही. ती माझ्या पद्धतीने मी काढत असते रांगोळी. तर खूप भारी वाटते. माझी एकदम आवडती रांगोळी बरं का ही. तर अशी रांगोळी काढली ना मी मोठी एकदम, तर 2-3 दिवस तरी मी दारामध्ये ठेवत असते आणि तशी रोज काढायचं म्हणलं ना, तर मी एकदम छोटी काढते ती. एका फरशीवरच मी सारवते आणि त्याच्यावरच ही गायत्री पद्म रांगोळी काढते. पण असं काही सणवार असलं ना किंवा असं वाटलं ना मला आता मोठी रांगोळी काढावं, बरेच दिवस झाले सणवार काही आलंच नाही, तर मी मध्ये पण मग अशी रांगोळी काढत असते. तर इतक्या दिवसातून जनावरं दिसलेत ना मला चरायला, इतकं भारी वाटतंय ना. एक दिवस पाऊस चालू होता त्यावेळेस 1-2 गाया आल्या होत्या आणि आज तर इतक्या म्हशी आल्यात ना. तर असं हिरवं झालं ना, जनावरं चरायला येतात ना, खूप भारी वाटतं आणि मला आता शेण पण मिळत जाईल सारवायला. मला सारवायला पण खूप आवडतं. सारवलं ना दारामध्ये खूप फ्रेश वाटतं. त्याच्यावर रांगोळी काढायला तर एकदम भारी वाटतं. आणि ह्या रांगोळीचं महत्त्वाचं म्हणजे ताईंनो, आपण जे हळदीने सारवलं ना फरशीवर खाली, तर त्याच्यावर जर रांगोळी काढली ना, जास्त कलर पण भरायची गरज पडत नाही रांगोळीमध्ये आपल्याला. इतकी भारी रांगोळी वाटते ना, काय सांगायचं. खूप फ्रेश वाटते आणि एकदम आकर्षक वाटते ही रांगोळी. आणि संध्याकाळची जी दिवाबत्ती आहे ना, तर ती आम्ही दोघं बहीण-भाऊ करत होतो. तर खूप अशा लाईटीचे किडे येत होते ना, 2 मिनिटं मी असा दरवाजा लुटून घेतला होता दिवे लावूपर्यंत आणि म्हटलं कॉईल लावून देते दारामध्ये, म्हणजे किडे मच्छर आतमध्ये जाणार नाही. तर संध्याकाळची दिवाबत्ती आम्ही शक्यतो दोघंच करत असतो असं. ते मला दिवे लावायला मदत करतो. कारण आजकाल आहे ना पावसा-पाण्यामुळं इतकं वारं चालू राहतंय ना, दिवे टिकतच नाही. ते तुळशीजवळ दिवा लावूपर्यंत सुद्धा ते दिवे व्यवस्थित राहत नाही. तर असं थोडासा आडूसा धरावा लागतो. तर तुम्ही बघू शकता दिवा विझत होता सारखा, त्यामुळं राजू आला आणि मला तो दिवा असा धरून ठेवत होता. तर शमीच्या झाडाजवळ मी दिवा लावत असते ना, तर दुसरा दिवा, एक दिवा मला तुळशीजवळ ठेवूपर्यंत दुसरा दिवा विझून जायचा. तर त्यांनी असा आडूसा धरला होता एका दिव्याला आणि मग मी तुळशीमध्ये त्या छोट्याशा घरट्यामध्ये दिवा ठेवला. त्याच्या घरट्यामध्ये एकदा दिवा ठेवला ना, तो विझत नाही मग.
आणि शमीच्या झाडाजवळ असा दिवा वरती ठेवला की तो विझून जातो. तर शमीच्या झाडाला मी असा थोडासा ओवाळते दिवा आणि असा कोपऱ्यामध्ये ठेवून देते खाली, म्हणजे तो विझत नाही. तर संध्याकाळची आमची अशी दिवाबत्ती चालती. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.